लाडकी बहीण योजनेचा 6वा आणि 7वा हप्ता ज्या महिलांनी पोस्टामध्ये खातं उघडलं होतं, अशा महिलांच्या बँक खात्यात सरकारनं आजपासून जमा करायला सुरुवात केलेली आहे. आज आहे 27 ऑक्टोबर, रविवारचा दिवस, आणि लाखो महिलांच्या खात्यात, पोस्ट ऑफिसमधल्या खात्यात सरकारनं 6व्या हप्त्याचे 1,500 आणि 7व्या हप्त्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये आजच म्हणजे 27 ऑक्टोबर रविवार असून देखील जमा करायला सुरुवात केलेली आहे. सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींची दिवाळी आनंदाची करू, लाडक्या बहिणींना दिवाळी आनंदाची जाईल. तर सरकारनं त्यानुसार पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. ज्या ज्या महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडले, पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजे काय, तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे IPPB ज्यांनी ज्यांनी खातं उघडले, अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आज 1,500 अधिक 1,500 असे 3,000 रुपये यायला सुरुवात झालेली आहे. परंतु हे पैसे खात्यात येऊन देखील पोस्टामध्ये मात्र महिलांना काही तक्रारींचा सामना करावा लागतोय. अनेक अडचणी येत आहेत. सगळे अपडेट आपण एका मागोमाग एक जाणून घेऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ज्या बहिणींचं पोस्ट ऑफिसमध्ये खातं नाही, पोस्ट बँकेत खातं नाही, तर त्यांना पैसे नक्की कधी येणार आहेत ते देखील या व्हिडिओच्या शेवटी आम्ही नक्की सांगणार आहोत. तेव्हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर या अत्यंत महत्त्वाच्या अपडेटला आपण सुरुवात करूया. मात्र व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती आहे की लाडकी बहीण योजनेचे सगळे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत, तेव्हा व्हिडिओला लाईक नक्की करा. सर्व लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना विनंती आहे की आपण व्हिडिओ पाहता पाहताच व्हिडिओला लाईक नक्की करावं. आणि तुम्हाला तसा मेसेज आला आहे का पोस्ट ऑफिसचा की तुमच्या खात्यात 1.5 अधिक 1.5 असे 3,000 जमा झाले आहेत, तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून बाकीच्या ज्या बहिणी आहेत तर त्यांना देखील दिलासा मिळेल. आणि हो, ज्यांचं पोस्ट ऑफिसमध्ये खातं नाही आहे त्यांनी काळजी करू नका. तुमचं जर SBI म्हणजे स्टेट बँकेमध्ये खातं असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही बँकेत खातं असेल, तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाची त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. ती सुद्धा आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि आपण या अपडेटला सुरुवात करूया. चला तर बघा, अंबासन, जिल्हा नाशिक या ठिकाणाहून ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. बघूया अपडेटमध्ये काय सांगितलंय. बघा, अंबासन येथील पोस्ट कार्यालयातील खातेदार असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची हेळसांड होत आहे. हेळसांड म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्रास होतोय. तर का होतोय बघा, सकाळपासून रांगेत ताटकळत उभं राहूनही पैसे मिळत नाहीयेत. बघा, या बहिणी सकाळपासून तिथे रांगेत ताटकळत उभ्या आहेत तरी देखील त्यांना पैसे मिळत नाहीत आणि म्हणून त्यांना हताशपणे घरी माघारी जावं लागत आहे. आता या पोस्ट ऑफिसमध्ये लाडक्या बहिणींना व्यवस्थित वागणूक सुद्धा दिली जात नाहीये, असाही आरोप खातेदार महिलांनी केलेला आहे. तुम्हाला माहीत असेल की सरकारनं सांगितलं होतं की ज्या ज्या महिलांना आधार लिंकिंग करायला प्रॉब्लेम येत आहे, आधार सीडिंगला प्रॉब्लेम येतोय, अशा सगळ्या महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडा. 3-4 दिवसामध्ये तुमचं आधार त्या ठिकाणच्या बँक अकाउंटला लिंक होऊन जाईल. आणि तसं झालं सुद्धा. खरोखर पोस्ट ऑफिसची, पोस्ट बँकेची सेवा खूप चांगली आहे. परंतु त्यासोबतच त्या ठिकाणी अनेक अडचणी सुद्धा आहेत. तर एक अडचण समोर आली की तासनतास उभं राहून सुद्धा त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीयेत, रिकाम्या हातानं बहिणींना परत जावं लागतंय. बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातल्या अनेक महिलांनी गावातल्या पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलं आणि या पोस्ट खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की 6वा 7वा हप्ता जमा होतोय. सातत्यानं सगळ्यात आधी पोस्ट ऑफिसच्या ज्यांनी महिलांनी खाते उघडलीत त्याच ठिकाणी पैसे जमा होत आहेत. आणि याही वेळी हा हप्तासुद्धा, 6वा 7वा हप्तासुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये सगळ्यात आधी जमा झालेला आहे. मात्र पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांकडून महिलांना अरेरावीची वागणूक मिळत आहे आणि त्यामुळे महिला नाराज आहेत. आता या पोस्ट खात्यात मालेगाव तालुक्यातल्या या बऱ्याचशा गावांचा समावेश आहे. ठीक आहे, सगळी काही नावं नको घ्यायला. पोस्ट कार्यालयात 500हून अधिक खातेदार महिलांनी खातं खोललं आहे, परंतु कुठलेही व्यवहार केले नसल्यानं त्यांची खाती गोठवण्यात आल्याची माहिती पोस्ट कर्मचाऱ्यांनी दिली. सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांची चांगलीच गर्दी होत असून बँक, पोस्ट कार्यालय आदी ठिकाणी रांगा लागत आहेत. तर साहजिकच आहे, लाखो बहिणींनी त्या ठिकाणी फॉर्म भरले आहेत आणि म्हणून गर्दी तर होणारच आहे. पोस्ट ऑफिसचं काम आहे की या गर्दीला मॅनेज कसं करायचं. तर आता बघा, संबंधित जे कर्मचारी आहेत ते नामपूर येथील पोस्ट कार्यालयात पाठवतात. तर नामपूर पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून जिथं खातं उघडले
म्हणजे महिलांना तुम्ही त्या पोस्ट ऑफिसमध्ये जा, या पोस्ट ऑफिसमध्ये जा, महिलांना चकरा मारायला लावल्या जात आहेत. महिलांना विनाकारण त्या ठिकाणी त्रास होतो आहे. सोबतच बघा, अंबासन येथील पोस्ट कार्यालयात वरिष्ठ कार्यालयातून कमी रक्कम येत असल्यानं मोजक्याच लाभार्थ्यांना रक्कम अदा करण्यात येत आहे. म्हणजे पैसे तर सगळ्या बहिणींच्या खात्यात आले आहेत, परंतु यांच्याकडे पैसे वाटायला तितकी रक्कमच नाहीये. थोडक्यात वरच्या मोठ्या पोस्ट ऑफिसमधून खालच्या पोस्ट ऑफिसला अतिशय कमी पैसे दिले जात आहेत आणि म्हणून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मनस्ताप होतोय. पोस्ट खात्यात आलेली रक्कम एका तासात संपत असल्यानं पोस्ट कार्यालयाचा दरवाजा त्यानंतर लावून घेतला जातोय, असं महिलांनी सांगितलं. एका तासामध्ये सगळे पैसे संपत आहेत, कारण रांगाच तितक्या मोठ्या आहेत. सकाळपासून रांगेत उभं असूनही पैसे मिळत नसल्यानं लाभार्थी हताशपणे माघारी फिरत आहेत. आणि अशातच पोस्ट कर्मचाऱ्यांची अरेरावीची वागणूक महिलांना मिळते आहे आणि म्हणून महिला संताप व्यक्त करत आहेत. एकीकडं दिवसाची मजुरी सोडून रांगेत उभं राहूनही पैसे मिळत नाहीत. रोजंदारी बुडवून महिलांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तुम्हाला माहिती आहे की महिला या हातावर पोट असणाऱ्या आहेत आणि त्यांना दिवसभर त्या ठिकाणी थांबावं लागतं. रोजंदारी त्यांची बुडते, दिवसाचा रोज बुडतो आणि शिवाय पैसेसुद्धा मिळत नाहीत आणि म्हणून महिला या रागावलेल्या आहेत. बघा, एक माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते सांगतात की या पोस्ट कार्यालयात नेहमीच खातेदारांची हेळसांड केली जाते. या पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठांनी बदली करून नव्यानं कर्मचारी द्यावेत. तर बघा, तुम्ही सुद्धा जर तुमच्या भागामध्ये पोस्ट ऑफिसच्या बाबतीत तुमच्या काही तक्रारी असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यामध्ये तुमच्या पोस्ट ऑफिसचा पत्ता द्या की कोणतं गाव, कोणता तालुका, कोणता जिल्हा. आणि आमच्याही ठिकाणी अशा प्रकारे अरेरावी केली जाते किंवा मनस्ताप, जे काही तुम्हाला त्रास सहन करावा लागतो ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर फक्त आणि फक्त तुमचा अधिकार आहे, हक्क आहे. ठीक आहे. तर अजून बघा, आम्ही 8 दिवसापासून चक्रा मारत आहोत. उडवा उडवीची उत्तरे पोस्ट कार्यालयातील कर्मचारी देतात, रोजंदारी बुडते, असं सौभाग्यवती बैरागी मोराने यांनी सांगितलेलं आहे. तर हे त्या ठिकाणी चालू आहे. आता जे महत्त्वाचं अपडेट आहे ते आता आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीला ब्रेक लावण्यात आला आहे आणि नवीन अर्ज स्वीकारणेही बंद करण्यात आल्याचं वृत्त अनेक माध्यमांनी दिलं होतं. आणि त्याच्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची माहिती दिलेली आहे. बघा, आदितीताईंनी सांगितलं की योजना बंद पडणार नाहीये, योजना सुरूच राहणार आहे आणि त्यामुळे महिलांना दिलासा मिळालाय. त्यानंतर आता निवडणूक आयोगानं देखील लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महिलांच्या जीवात जीव आलाय. तुम्हाला ठाऊक असेल की अनेकांना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद पडली, परंतु आता 6वा 7वा हप्ता देखील जमा झालेला आहे. फरक एवढाच आहे की पोस्ट बँकेत ज्यांनी खातं उघडले त्यांना फक्त पैसे आलेत, बाकीच्यांना देखील पैसे येणार आहेत. तर निवडणूक आयोगानं सुद्धा सांगितलं की नाही, ही योजना बंद केलेली नाही आणि त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय. आता बघा, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आहेत किरण कुलकर्णी. कोण? किरण कुलकर्णी. आणि त्यांनी काय सांगितलंय बघा. किरण कुलकर्णी असं म्हणतात की लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे, ती बंद पडणार नाही. परंतु मॉडेल कोड ऑफ कंडक्टनुसार म्हणजे निवडणूक आचारसंहितेनुसार कोणताही नवीन लाभार्थी या योजनेत जोडला जाऊ शकत नाही. बरोबर? म्हणजे आता नवीन महिलेला तिथे नोंदणी करता येणार नाही, फॉर्म भरता येणार नाही. आणि जर महिला व बालविकास विभागाला महिलांच्या खात्यात पैसे टाकायचे असतील तर त्यांना निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी आधी घ्यावी लागेल. म्हणजे सरकार महिलांच्या खात्यात पैसे टाकू शकतं, फक्त सरकारनं काय करायचं, निवडणूक आयोगाच्या आधी परवानगी घ्यायची आहे आणि त्यानंतर हे पैसे त्या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा करायचे आहेत. म्हणजे आता महिलांच्या मनातील जी काही शंका होती ती दूर झाली असेल. अनेकांना वाटत होतं की दिवाळी बोनस मिळणार नाही, 6वा आणि 7वा हप्ता मिळणार नाही, परंतु आता निवडणूक आयोगानं सांगितलंय की सरकार तुम्हाला महिलांना हे पैसे देऊ शकतं, फक्त सरकारनं आधी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची. आणि जे ते म्हटले होते की आता ही योजना बंद पडली, तर बंद वगैरे काही नाही, योजना चालूच राहणार आहे. निवडणूक आयोगातल्या मोठ्या अधिकाऱ्यानं किरण कुलकर्णी साहेबांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे आता महिलांना काळजी करण्याची अजिबात त्या ठिकाणी आवश्यकता नाही. बघा, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहितेच्या सामान्य सूचनांमध्ये असंही सांगण्यात आलंय की या कालावधी दरम्यान कोणतीही नवीन योजना किंवा विद्यमान योजनांसाठी लाभार्थी जोडण्याची परवानगी नाही. म्हणजे सरकार नवीन योजना काढू शकत नाही
किंवा आहे त्या योजनेमध्ये नवीन महिलांना सुद्धा समाविष्ट करू शकत नाही. निवडणूक आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय निधी वितरित केला जाऊ शकत नाही. म्हणजे जर तुम्हाला पैसे वाटायचे असतील 6व्या-7व्या हप्त्याचे तर तुम्हाला निवडणूक आयोगाची परवानगी फक्त घ्यायची आहे. एकदा का परवानगी मिळाली की तुम्ही त्या ठिकाणी पैसे वाटू शकता. तर आता बघा, आदितीताई तटकरे या कोण आहेत? या आहेत आपल्या मंत्री महिला व बालविकास विभागाच्या, ज्यांच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना येते. तर त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्या म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून सुरू झाली आणि या अंतर्गत आम्ही महिलांना 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात, आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पाठवत आहोत. हे सगळ्यांना माहिती आहे. शासनानं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांसाठीचा लाभ आधीच भगिनींना दिलेला आहे. तसेच 4 ते 6 ऑक्टोबरच्या दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा लाभ सुद्धा 2,34,00,000 महिलांना आम्ही दिलेला आहे. बरोबर. तर त्यांनी सांगितलं की डिसेंबर म्हणजे 6वा हप्ता आणि 7वा जो हप्ता आहे डिसेंबरचा आणि जानेवारीचा, तर हे 2 हप्ते देखील आम्ही देणार आहोत आणि आम्हाला निवडणूक आयोगाची फक्त परवानगी घेणं ते फक्त आवश्यक आहे. तर अशातच अचानकपणे, आता सरकारची ही भूमिका आहे पहिल्यापासून की ते अचानक जी काही गोष्ट आहे ती अचानक करतात, सांगतात तारीख 1 आणि अचानक पैसे महिलांच्या खात्यात यायला सुरुवात होतात. तर त्यानुसार पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांचं खाते त्या अनेक महिलांनी सोशल मीडियावरती भावना व्यक्त केल्या आहेत की त्यांना पैसे आलेले आहेत. हो, त्यांना पैसे आलेले आहेत आणि 1,500 अगदी 1,500 असे 3,000 रुपये डायरेक्टली त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता हे 3,000 नेमके 6व्या आणि 7व्या हप्त्याचे आहेत की दिवाळी बोनसचे आहेत ते मात्र या महिलांना सांगता आलेलं नाही. आणि जो मेसेज आला त्या मेसेजमध्ये सुद्धा असं स्पष्टपणे सांगितलेलं नाही की हे पैसे नक्की कशाचे आहेत. तर एकतर हे पैसे दिवाळी बोनसचे असू शकतात किंवा हे पैसे 6व्या आणि 7व्या हप्त्याचे देखील असू शकतात. तर या दोनपैकी एक शक्यता आहे. परंतु ज्या ज्या महिलांनी अशी कमेंट केली त्या सर्व महिलांनी त्यांचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असल्याचं सांगितलंय. तेव्हा तुम्ही देखील कमेंट करून सांगा की तुमचं खातं जर पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर तुम्हाला पैसे आले आहेत का. आणि ज्या बाकीच्या बहिणी आहेत, जर पोस्ट ऑफिसमध्ये आज पैसे आले असतील तर 100% उद्या परवा या 2 दिवसामध्ये इतर बँकामध्ये खाते असलेल्या महिलांना सुद्धा 100% पैसे येणार आहेत. फक्त पाहणं एवढंच महत्त्वाचं आहे की हा 6वा-7वा हप्ता आहे की हा दिवाळीचा बोनस आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला नक्की पैसे आले जर असतील तर त्या मेसेजमध्ये नक्की काय लिहिलंय, कोणत्या महिन्याचे पैसे आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण थांबत आहोत. धन्यवाद.